शिवप्रभात मित्रांनो, तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये पाहिले की आपण दातेगडला गेलो होतो. दातेगडहून येतानाच आमचं धारेश्वरला जायचं ठरलं. दातेगडला जाताना आपण 2 मार्गाने जाऊ शकतो. एक तर टोळेवाडी मार्गे आणि दुसरं जाईचेवाडी मार्गे. जाईचेवाडी मार्गे आपण जर गेलो तर येताना आपल्याला धारेश्वर हे रस्त्यातच लागतं. सह्याद्रीच्या डोंगर रांगात रम्य ठिकाणी असलेलं हे एक ठिकाण आहे. मंदिराच्या आसपासचा परिसर हा असा सुंदर वनराईनं नटलेला आहे. कित्येक वेळा मी इथं आलोय. बऱ्याचदा आपल्याला असं डोंगरावरून पडणारं पाणी इथं आपल्याला दिसतं. पावसाळ्यात इथलं सौंदर्य अजूनच खुलून येतं. प्रभू श्रीरामांच्या काळात ही गुहा खोदली असावी असं बरेच जण सांगतात. बच्चे कंपनीने इथे मनसोक्त भिजण्याचा आनंद घेतला. त्यांचं खेळून झाल्यावर मग आम्ही दर्शनासाठी मंदिरात गेलो. जिथं धारेश्वराचं मंदिर आहे ती ही गुहा साधारणपणे 200 फुटाची आहे आणि उंची जवळपास 7 फुटाची आहे. एक जागरूक देवस्थान म्हणून धारेश्वर प्रसिद्ध आहे. मंदिराची माहिती देताना पुजारी सांगतात की पावसाळ्यात इथं सोडलेला नारळ 3 दिवसांना आपल्याला कोल्हापुरात मिळतो. असं हे पाटण तालुक्यातलं सह्याद्रीच्या कुशीत असलेलं एक सुंदर मंदिर आणि मंदिर परिसर. अवश्य एक वेळ भेट द्या.